आता जाऊयात सोलापूरमध्ये। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत भाजप विरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीनं युती केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेल्या या युतीमुळे महायुतीतल्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरू झाली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरोधामध्ये शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करत या महाआघाडीची घोषणा केली। बार्शी तालुक्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दिलीप सोपल आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यामध्ये चुरस आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत सोपल यांच्या महाआघाडीत शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही सहभागी झाली। त्यांच्या विरोधामध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वामधला भाजप असा थेट सामना होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे दडपशाही करत असल्यामुळे सर्व पक्षीयांची भाजप विरोधात युती झाली असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले। तर ही महाआघाडी अनैसर्गिक असून जनता याला स्वीकारणार नाही असं प्रत्युत्तर गोरेंनी दिलं। त्या ठिकाणी असलेले जयकुमार गोरे हे वारंवार काहीतरी महायुतीमध्ये बिघाड व्हावा यासाठी ते प्रयत्नशील असतात असं एकंदर चित्र आहे। एक प्रकारे दडपशाहीचा जो मार्ग आहे त्याने त्या भागामध्ये जो अवलंबला आहे त्याच्यामुळे कदाचित ही युती झाली असावी। अनैसर्गिक युती कधी अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाहीत। लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल। बार्शी तालुक्यामध्ये भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांनी महाआघाडीच्या विरोधात भाजपच जिंकेल असा दावा केलाय। जनताच नेमकं कशा पद्धतीनं कुणाला विजय करायचं ह्याचा निर्णय जनतेच्या हातामध्ये। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना 6 जिल्हा परिषद आणि 18च्या 18 उमेदवार कमळ या चिन्हावरती उभा केलेले आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 18 पैकी 18 जागा आमच्या निश्चितपणाने येतील। तर मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसनं युती केली आहे। शिवसेना आणि काँग्रेसनं शहर विकास आघाडीची स्थापना सुद्धा केली आहे। पाहूयात। मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजप विरोधात काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेची आघाडी झाली आहे। शिवसेना आणि काँग्रेसनं शहर विकास आघाडी स्थापन केली। कोकण भवनात या आघाडीची गट नोंदणी देखील करण्यात आली। या आघाडीच्या गटनेतेपदी काँग्रेस नगरसेवक जय ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे। मेजॉरिटी आलेली आहे म्हटल्यानंतर आम्हाला विरोधामध्ये बसावं लागेल, परंतु विरोधामध्ये बसत असताना काही काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले, काही आमचे नगरसेवक निवडून आले आणि त्यामुळे सदस्य संख्या ही कमी असल्या कारणानं आमच्या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी मीरा भाईंदर विकास आघाडीची स्थापना केली। त्यामध्ये ना काँग्रेस ना शिवसेना 16 लोक एकत्र आलेत आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये ह्या सर्व लोकांवर विरोधी पक्ष म्हणून अंकुश ठेवण्यासाठी ही आघाडी स्थापन केलेली आहे। त्याचं मी समर्थन करतो। मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय। भाजपला 78 जागा, काँग्रेसला 13 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 3 जागा तर अपक्षांना केवळ 1 जागा मिळाली आहे।